गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपला विषय आहे मराठी. पाठ्यपुस्तक क्रमांक 25. कवितेचे नाव आहे नदीचे गाणे. कवी वि.म. कुलकर्णी यांनी ह्या कवितेत नदी व नदीच्या आजूबाजूच्या निसर्गाचे वर्णन केले आहे. आता आपण पाहूया कवितेच्या ओळी. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची मी सर्वांची, बांधुनी मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन, बाग मनोहर आनंदाची. नदीचा उगम पर्वतावर होतो. मग नदी दऱ्यांमधून जंगलांमधून वाट काढत काढत पुढे पुढे वाहत जाते. मग तिच्या किनाऱ्यावर बसलेल्या गावांना भेटून नदी तिथे असलेल्या तिच्या काठांवरती अनेक झाडे, फुलवेली यांना भेटते. फुलवेली नदीला फुले देतात, तर कुठे पाण्यावर वाढणारी लवाळी नदीसोबत खेळत बसते. लवाळी म्हणजे पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती. आम्रतरू आम्रतरू म्हणजे आंब्याचे झाड. नदीवर आंब्याचे झाड गार सावली धरते. गुरे वासरे पक्षी पाणी पिण्यासाठी नदीच्या जवळ येतात. मुले ह्या नदीच्या पाण्यात मनसोक्त खेळताना पोहताना आपल्या चित्रात दिसतात. गावातील लोक नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यासाठी घेऊन जातात. नदी म्हणते, मी कोणी एकाची नाही तर सर्वांची आहे. मी जेथून जेथून वाहत जाणार आहे तिथे लोकांच्या कामी येणार आहे. तिथे आनंदाची बाग फुलवणार आहे. नदी आपले कार्य सतत करत राहणार आहे.